अगरबत्ती जरा कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत 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 कीर्ति 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 दीन बहु आवडती दीन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा त्यांचा भार वाहे माथा दीन बहु आवडती दीन बहुवा आवडती दाता भार वारे माता दाता भार भार भर वाहे माता योग क्षम चिंता योग क्षम चिंता
कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय आदि शक्ती मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम की जय सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय कृपावंत किती दिन बहु आवडती त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता बोलोनी दिवाट करी धरोनी दावी नीट त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता तुका मने जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भारवाही माथा करी योग क्षेम चिंता. थोडं मलाही लसा आवाज द्या. मुक्ताबाईन त्रिभुवन पावनी मुक्ताबाईन त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी पावनी मुक्ताबाई पावनी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिति ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत बोवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या
सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात बोते 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 एक भक्त हो प्राण भयाने केळला शैला वैद्याचाई कमी जास्त करू नका उपाया गेला अंताला ओ हात जोडणी महाराजांना हात जोड महाराजांना गेला तो सामोरा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते मस्तक पायावरिया वार करी वार करी प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी कृपावंत किती दिन बहु आवडती त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आयुची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज. श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला भगवान परमात्म्याच्या कृपेचं महिमान गाणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त मलाईला असा आवाज पाहिजे, बाकी काही नको. एक तर एका मॉनिटरवर इकडं तिकडं समोर ठीक आहे आवाज, पण इकडं काय आपल्या एक दिवशीय कार्यक्रमाचं जे निमित्त आहे आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय विनायक नरसू पाटील गायकवाड यांना ऐकून येणार नाही. यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने, त्यांच्या स्वकीयांनी आयोजित केलेला हा एक दिनी भक्ती महोत्सव आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जी जी मंडळी या गायकवाड परिवारातली आहे त्या सगळ्यांना मनापासून प्रणाम आहे. खरं तर खूप दिवस झाले ही तारीख, या कार्यक्रमाची व्यवस्था माझ्याकडे आलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून, महिन्यांपासून या कार्यक्रमाची उत्सुकता या गायकवाड परिवाराला, वैकुंठवासी विनायक बाबांच्या चरणी असलेली त्यांची सद्भावना, या तालुक्यात, या परिसरात, या गावात नावलौकिक सदाचारी जीवन जगणारा हा गायकवाड पाटील नावाचा परिवार स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या बेटाच्या आश्रयानं, साधनेनं पुनीत झालेला हा परिसर आहे. या परिसरामध्ये आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला बेटाचं नाव घेतल्याशिवाय ते कीर्तनच पूर्ण होत नाही, अशी पद्धत, अशी सेवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. मी स्वतः एक बेटाचा पायीक आहे. नितांत माझी श्रद्धा त्या स्थानावरती आहे. अयोध्येला मलाही निमंत्रण होतं, बाबा होते तिथं आणि बाबांचं दर्शन नुकतंच अयोध्येला तिथं संपन्न झालं
आपल्या सगळ्यांप्रती एका नावामध्ये मला असं वाटतं या पूर्ण परिसराचं नाव येतं. एक बेट आला म्हणजे सगळी तुम्ही आपण सगळी छोटी मोठी माणसं त्यात सामावले गेलो असा हा परिसर आहे. जागतिक उत्सव ज्याला ज्याला करायचा झाला त्याला पहिल्यांदा गंगागिरी महाराजांचा उत्सव बघावा लागतो, नंतरच पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करावं लागतं. अशी ख्याती ज्या उत्सवानं मिळवली त्या परिसरात आपण लहानाचे मोठे होतोय. श्रद्धेय श्री गुरु रामगिरी महाराज असतील, आदी करून त्या फड परंपरेचे सगळे पाईक असतील, यांची नितांत कृपा, भजन साधनेचा प्रभाव आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे. या परिसराला संतांनी पुनीत केलं आणि त्याच बेटाच्या आश्रयानं जीवन जगणारा हा गायकवाड परिवार, त्यामध्ये विनायक बाबांना जाऊन आज वर्ष होत आहे आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या परिवाराने आयोजित केलं. जास्त या कार्यक्रमाचा हट्ट ज्यांनी लावून धरला ते आदरणीय अमोल दादा विनायक पाटील गायकवाड, त्यांचे सुपुत्रच आहेत. बाकी त्यांचा संपूर्ण परिवार आहे. श्री बाळकृष्ण नरसू पाटील गायकवाड त्यांचे विनायक बाबांचे सहोदर आहे. सौ सरस्वती भाऊसाहेब पाटील जवरे त्यांच्या भगिनी आहे. विमलबाई विनायक पाटील गायकवाड त्यांच्या पत्नी आहेत. सौ सुमनबाई अशोक पाटील फाळके त्यांची भगिनी आहे. त्यांचे सुपुत्र आदरणीय अमोल विनायक पाटील गायकवाड. अमोलदादांच्या परिवारातून सगळीच मंडळी, त्यामध्ये सौ सविता नारायण पाटील अमोलदादांची बहीण आहे, अर्थात विनायक बाबांची मुलगी. चिरंजीव अक्षद अमोल पाटील गायकवाड विनायक बाबांचा नातू आहे. सौ राणी सुनील पाटील कासार सुकन्या आहे. आदी करून संपूर्ण त्यांचा परिवार, त्या संपूर्ण परिवाराच्या चरणी मनापासून प्रणाम करतो. संकल्पित वेळेत ही सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. उपस्थित संत सज्जन सद्गुरू श्री गंगागिरी महाराज तरुण भजनी मंडळ, नगिनी पिंपळगाव, किरतपूर डवाळा इथली भजनी मंडळ, हरिभक्त पारायण उपस्थित आदरणीय गणेश महाराज कारभार, आदरणीय सगळीच महाराज मंडळी, श्रद्धेय संतोषजी महाराज दोड, आमचे बंधू किरण भाऊ हिवाळे, त्यांचं कीर्तन सेवेचं यूट्यूबचं चॅनल आहे, सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, रामगिरी बाबा आदी करून सगळाच त्यांचा भक्त परिवार यांच्या पवित्र उपस्थितीने हा उत्सव संपन्नतेच्या दिशेला जातोय. आज भजन साथीला उपस्थित ज्यांची पहिली चाल झाली अशी श्रद्धेय आदरणीय भजन सम्राट माझे बंधू शिवरामजी महाराज बोराडे, आदरणीय हरिभक्त पारायण भजन सम्राट आदरणीय श्रद्धेय चिंतामणजी महाराज सानप, मृदंग साथीला आदरणीय हरिभक्त पारायण मृदंग सेवक आदरणीय नाशिक जिल्ह्यातला पखवाजातला राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो असे किरणजी महाराज गोसावी आदी करून उपस्थित संत सज्जन मायबाप आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. सगळी जीवाभावाची मंडळी भेटताय, माऊली आहे, म्हणजे सागरदादा येवल्याला पोलीस आहेत, त्यांचाही सकाळी फोन झाला पण माझं काही बोलणं झालं नाही. आपल्या सगळ्यांप्रतीच कृतज्ञता व्यक्त करतो. तसं यूट्यूबची शूटिंग आम्ही बंद केली, पण हा माझ्या कुटुंबातला माणूस आहे. त्यांच्या स्टुडिओचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं, बरेच दिवस लांबवलं पण मला काही येणं झालं नाही. म्हटलं आता करून घ्या तुम्ही. अशी सगळी जीवाभावाची माणसं आहेत. आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अमोलदादांना धन्यवाद देतो की तुम्ही पित्याचा सोहळा खूप चांगला आयोजित केला. जिथं तुमचे वडील आहेत तिथून आज तुमच्याकरता ते परमेश्वराला प्रार्थना करतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावी. या माझ्या अमोल नावाच्या पोराचं, त्यांच्या मुलाबाळांचं, त्या संपूर्ण गायकवाड परिवाराचं भलं झालं पाहिजे. त्यांच्यावर प्रभू तुमची कृपा राहू देत. 13 दिवस बापाची आठवण न ठेवणारी कलियुगात जिथं मुलं आहे तिथं वर्षानंतर सुद्धा माझा पोरगा इतका चांगला देखणा उत्सव करतो, असा सदाचारी मुलगा जर या गायकवाड पाटील परिवारात जन्माला येत असेल तर त्या मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी प्रभू तुझी आहे, अशी प्रार्थना आपली पूर्वज करतात. कारण पूर्वजांनी केलेल्या प्रार्थनेचा प्रभावच तुम्ही मी कीर्तनात आहे. जेवढी माणसं कीर्तनाला बसलेली आहे, जेवढी कीर्तनाला उभी आहे, ही सहज आली नाही. आपल्या सगळ्यांचे पूर्वज स्वर्गात गेले, स्वर्गामध्ये देवतांची भेट झाली आणि देवतांच्या भेटीचा परिणाम असा झाला, आपल्या पूर्वजांचं, तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या आजी आजोबांचं, माझ्या आजी आजोबांचं प्रभू परमात्म्याशी बोलणं झालं आणि त्या संवादात परमात्म्याने विचारलं, गायकवाड पाटील परिवार, खोले पाटील परिवार, बोराळे परिवार, गोसावी परिवार, सानप परिवार, सगळे जेवढे परिवार होते त्यांना विचारलं, तुमच्या परिवाराकरता काही पाहिजे का? तुमच्या माझ्या सगळ्या पूर्वजांनी देवाला सांगितलं, देवा
स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती राजा स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती वंशी भक्तराज भावा कोणी वंशी भक्तराज भावा कोणी वंशी भक्तराज भावा कोणी स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती वंशभक्तिराज बाबा कोणी वंशी भक्त राज बाबा स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीर आपल्या पूर्वजांनी प्रार्थना केली की माझ्या परिवारात एखादा सदाचारी बालक जन्माला आला पाहिजे. काळ मोठा धकाधकीचा आहे. या धकाधकीच्या काळामध्ये आई वडिलांचं स्मरण ठेवणारी पिढी पुढे टिकेल की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. वृद्धाश्रमाची संख्या इतकी वाढते. पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरीला व्यापाराला उद्योगाला गेलेली पोरं वर्षातून एक दिवस आई वडिलांच्या भेटीला गावाकडे यायला लागले. 6 महिन्याचा कालावधी 2 महिन्यावर आला, महिन्यावर आला, आता तो दिवसावर आला. काहींनी आईचे वडिलांचे अंत्यविधी मोबाईलवर पाहणं सुरू केले. महाराज सगळ्या घटना जगामध्ये घडताय. जे घडतं ते दररोज नवीन ऐकायला मिळतं. हा कलियुग आहे. मुलगा कुठेही असला आणि त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली असं माहिती पडता बरोबर वडिलांच्या दिशेनं पळत सोडणारी पिढी आता पाहायला मिळत नाही. महाराज मी थोडं धाडसानं बोलतोय. तो या कालाचा प्रभाव आहे. एकदा मनुष्य वयानं वाढला आणि थोडा खिशात पैसा आणायची अक्कल देवानं दिली का घरातल्या वयोवृद्ध लोकांची किंमत आपोआप त्याच्या नजरेत कमी व्हायला लागलेली. तसा काळ असा धकाधकीचा आहे की 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 5 वर्ष आता खाटल्यावर सुद्धा कोणी पडत नाही. कोण्या घरात एखादी म्हातारी 5 वर्ष पडून दिसते. आता कोण्या घरात 10 वर्ष पडून दिसते. अहो असा काळ होता या राज्यात या देशात. 5-5 वर्ष माणसं म्हातारपणात घरात पडून असायची आणि त्यांची पोरं त्यांचं सगळं स्वच्छता शारीरिक शौच सांभाळायची. आता माणूस खाली पडला तरी मरू शकतो. घरात पडलेल्या माणसांचे बोल गेले, गुडघे गेले, घरात फरशीवर पडले. इथं मरण फार सोपं झालं, जगणं कठीण झालं. त्या काळात आयुष्य खूप होतं लोकांना. पण खूप आयुष्य असून सुद्धा अवहेलना कधी कोणाची होताना पाहायला मिळत नव्हती. आता म्हाताऱ्या लोकांची सेवा करणारा क्वचित परिवार आहे. आणि त्यात असे जर काही परिवार दिसत असतील तर आनंद आहे. पितृसेवा पुण्य लाभले निदान ब्रह्म सनातन अंगसंग. काही का हो पण आपल्या पूर्वजांची सेवा करून त्यांच्या सेवेचं फळ जन्मभर आयुष्यभर माणसाला उपयोगाला येतं. आईवडिलांची सेवा झाली पाहिजे. सेवा म्हणजे काय हो? काय त्यांचे पाय चेपायचे? अहो म्हातारपणात लेकरानं 2 शब्द आईवडिलांशी प्रेमानं बोलणं ही सेवा आहे. म्हातारपणातलं टॉनिक आहे ते पोरांचे गोड शब्द. 2 शब्द सुद्धा कोणी प्रेमाचे बोलत नाही. तुम्ही मी लहान होतो त्यावेळेला एक गोष्ट जर आपल्या बापाला आपण 4 वेळा विचारली, बाबा याला काय म्हणतात? बाळा त्याला पोपट म्हणतात. बाबा याला काय म्हणतात? बाळा त्याला पोपट म्हणतात. बाबा याला काय म्हणतात? बाळा त्याला पोपट म्हणतात. 4 वेळेला एका प्रश्नाचं उत्तर देताना आमच्या बापाला लाजही वाटली नाही आणि कधी कष्टही वाटले नाही. पण तोच बाप 60 उलटून वरती गेला. शरीर थकलं, इंद्रिय क्रश झाले, शरीर नुसतं नाबूद झालं. आता ताकद राहिली नाही शरीरामध्ये. घरामध्ये एखाद्या जमिनीचा व्यवहार जर चालू झाला, मुलानं पोराने एखाद्या निवडणुकीकरता जर फॉर्म भरला आणि अंतःकरणातल्या सद्भावनेनं बाप 25 वर्षाच्या मुलाजवळ आला आणि त्याला विचारलं, भाऊ काय धामधूम चालली? मी 2-4 दिवस झाले पाहून राहिलो. काही चाललंय का रे तुमचं नवीन?
इतक्या विनयतेनं प्रश्न विचारणाऱ्या बापाला 25 वर्षाचा पोरगा 65 वर्षाच्या बापाला म्हणतो, तुम्हाला यातलं काही कळत नाही, आम्ही जे करतोय त्यातली कवडीची अक्कल तुम्हाला नाही, तुम्ही आता आराम करा, बसा. काय हरकत आहे 2 शब्द त्याच्याकरता खर्च करून जर त्याला आपलं चाललेलं सांगितलं तर? आपल्या मनातला सद्विचार जर आपल्या बापाला सांगितला तर त्याचे इतका आशीर्वाद देणारा माणूस या जगात दुसरा अजून जन्माला यायचा आहे. बापाच्या पलीकडे आशीर्वाद कोणी देऊ शकत नाही महाराज. पिता स्वयंमेव नारायण, तो प्रत्यक्ष नारायण आहे. तो बेटावरचाही नारायण बापच म्हणा, जगाचा मालक नारायण तोच म्हणा, आपला बाप सुद्धा नारायण तोच म्हणा. माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, नाथ महाराज बोलतात बाप नारायण आहे आणि माता लक्ष्मी आहे. ज्यानं बाप नारायणाचा आदर केला आणि माता लक्ष्मीचा आदर केला, लक्ष्मीचा अर्थात आईची सेवा केल्यानं खिसा कधी रिकामा होत नाही, कधीच नाही. अंबरीश राजाला जन्माला घालायला काय तप केलं? तुम्ही नाभागाचं चरित्र वाचा. अहो शिकायला गेल्यावर इकडे भावानी हिशेवाटी करून घेतली, जमीन जुमला, प्लॉटी वाटून घेतल्या, सगळ्या प्रॉपर्ट्या वाटून घेतल्या, आणि बिचारा घरी आला. तो म्हणे का हो माझ्याकरता काय? ते म्हणत आई वडील आहे तुझ्याकरता. आई वडील रडत होते, बाळा अरे असं वाटतं हे सगळं तुलाच मिळावं, ही जमीन, हा जुमला, हे वैभव, ही घर. पण मुलगा म्हणे आई हे सगळं मिळालं तू मिळत नसली, हे सगळं मिळालं माझा वयोवृद्ध बाप माझ्याजवळ नसेल तर या वैभवाचा माझ्या जीवनातला काहीही आनंद राहणार नाही. ते सगळं मी निर्माण करेल माझ्या मनगटाच्या ताकदीवर, पण मला तुम्ही पाहिजे. आई वडील जवळ ठेवले आणि एकानं वैभव जवळ ठेवलं. परिणाम असा झाला, आशीर्वाद दिला आई वडिलांनी. अंबरीश राजे ज्या कुळात जन्माला आला त्या कुळाची ही कथा आहे. काहीच जवळ नसू द्या आणि मायबापाची शक्ती असू द्या, स्वराज्य निर्माण करण्याची ताकद बाप जवळ नसून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आली. स्वराज्य निर्माण झालं. रायगडावरती 1674 ला शिवराज्याभिषेक सोहळा झाला. छत्रपती शहाजीराजे भोसले जिवंत नव्हते तेव्हा. राजे झालेले महाराज म्हणायचे, आई हे माझ्या वडिलाचं स्वप्न होतं, मी पूर्ण केलं, पण ते स्वप्न पाहायला माझा बाप नाही आज. काय माझ्या वडिलाच्या हातात ताकद होती की माझ्या वडिलांनी जाता जाता स्वराज्य निर्मितीची ताकद या मराठमोळ्या पोराच्या पदरात घातली आणि महाराष्ट्रामध्ये हा भगवा फडकला, हा झेंडा फडकला, हे स्वराज्य निर्माण झालं. जर हिंदवी स्वराज्य संस्थापक आपल्या स्वराज्याची दानत बापाकडे बोट दाखवून देत असतील तर कीर्तनात बसलेल्या 2-4-5 एकर जमिनीच्या मालकाला आपल्या बापाचे उपकार समजायला लाज काय वाटायची त्यात? अरे अवघं स्वराज्य बापाच्या नावावर केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. ज्यांना आपल्याला जन्माला घातलं त्याचे उपकार मानणारीची भूमी आहे. ज्याला उपकार मानता येतील त्याचं भलं होईल. ज्या घरात पूज्य आई वडिलांची सेवा आहे, पूज्य आई वडिलांचा सन्मान आहे, ते घर घर नाही, ते घर मंदिर आहे. ज्या घरात आई वडिलांची सेवा नाही ते घर घर नाही, ते घर स्मशान आहे. विठ्ठल विठ्ठल आनंद आहे. नैमित्तिक कीर्तनाच्या निमित्ताने मला मनापासून खरोखर आनंद वाटला या गायकवाड परिवाराचा. आपण कायमचे उत्सव करतो, पण उत्सव करण्याच्या पाठीमागच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या असतात. आता दररोज एखाद्या वाढदिवसाला गेलो तर दररोजचं आमचं ते आहेच बंधू भगिनींनो. तर वाढदिवसाला गेल्यावर लोकांचा उद्देश कीर्तन नसतो, कौतुक हाच उद्देश असतो. आपल्या विचारात ते पटत नाही, मी त्यात फार पडतही नाही. पण असे उत्सव ज्या वेळेला असतात त्यावेळेला कोणाला वाटतो 1-2 लाख रुपये खर्च करावे, मंडप घालावा. हा उत्सव छोट्याखानी सुद्धा होऊ शकत होता. असं काही नाही मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलावला पाहिजे, मोठे गायकवादक बोलावले पाहिजे, पंचपक्वानाचा बेद घातला पाहिजे, असं काही ठरलेलं थोडीच आहे. तुम्ही विनयानं विनायक बाबांचा फोटो सुद्धा अमोल भाऊंनी ठेवला असता, हरिपाठ म्हटला असता तरी तेच फळ त्यांच्या पदरात पडलं असतं. पण वडिलांप्रती असलेली ही श्रद्धा आहे. इथं प्रॉपर्टी खूप लोकांकडे, पण बापा करता आई करता एखादा उत्सव करण्याची ताकद सगळ्यांच्या मनात येत नाही. त्याला आपल्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम लागतो. मी या सागररावांच्या आजोबांचं श्राद्ध केलं. देखणा उत्सव त्यांनी या परिसरात आयोजित केला. त्याला कृपा लागते, तसं सहज मनात येत नाही महाराज.
ज्याच्या दारात ज्याच्या कुळात टाळ वाजत असतील ते टाळ सहज वाजतच नाही. तीळ तीळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे. नाम सहज येत नाही, हे यायला कारण तिळातिळानं पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. अहो सहज हे सगळं घडत नाही. ज्ञानोबा यांच्या ओव्या ऐकायला मिळत असतील, भजन मिळत असेल तर ते आपल्या पूर्वजांची कृपा आहे. मनापासून परिवाराला धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याच्या कृपेचं महिमान गातात. गाथा वाचक, संत वाङ्मय वाचक इथे अनेक मंडळी उपस्थित आहे. आपण जर सगळ्या संतांचं वाङ्मय बारकाईने अभ्यासलं तर महाराजांच्या नजरेमध्ये जे जे जगदोद्धाराचं माध्यम आहे त्याचं महिमान सांगायला तुकोबारे ज्ञानोबारे विसरले नाही. एखाद्या नदीचं महिमान सांगणारी प्रमाण आपल्या गाथेमध्ये दिसतात, गावाचं महिमान गाणारी अभंग दिसतात, तीर्थाचं महिमान गाणारी अभंग दिसतात, देवतेचं महिमान गाणारी अभंग दिसतात, पर्वताचं महिमान गाणारी अभंग दिसतात, एखाद्या दिवसाचं महिमान गाणारी अभंग दिसतात. मी जेवढे वाक्य बोललोय सगळी प्रमाण आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. जे जे समाजाच्या हिताचं आहे त्याचं महिमान जगताला कळावं याचा प्रयत्न तुकोबारे करतात. काय उद्देश हो महाराजांचा? एवढाच उद्देश, खरं काय आणि खोटं काय जगाला कळावं. तुम्ही म्हणाला आम्हाला कळत नाही, आपल्याला खरंच कळत नाही महाराज. आपल्याला काय ज्ञान आहे हो खऱ्या खोट्याचं? दिल्याचं ज्ञान नाही. आपल्याला असं वाटतं फक्त आपल्याला कळतंय, बाकी आपल्याला कळत काही नाही. मी एका माणसाला विचारलं तुमचं इंग्रजी कसं काय भाऊ? तो म्हणे आपलं इंग्रजी खूप तयार आहे महाराज. म्हटलं ते समोर रमेश भाऊ उभे, त्यांना बोलवा. तो उठून उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. लगेच रमेश जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्रजी खरंच तयार आहे भाऊ. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं, पण डोकेबाज होता. बहुतेक वैजापूर तालुक्यातला असा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. याला म्हणता कापराचे कान. कापराच्या कानाची माणसं लगेच बत्ती पेटली पाहिजे. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात. काही ना घरी जाता जाता करतो तो विनोद होता बुवा. आता काय जन्म घेतात त्यांच्या पोटी. जिथं रमेश उभा आहे तिथं तो जातो म्हणतो, रमेश कम हिअर. हे ज्ञानच आहे, फक्त अज्ञान लपवणार. आपलं ज्ञान यातलंच आहे महाराज. आपलं ज्ञान उद्धाराचं ज्ञान नाही, हे आपल्या उपयोगाला येत नाही. आपलं ज्ञान म्हणजे परोपदेशन पांडित्यम, दुसऱ्याला उपदेश करणारं ज्ञान. एका बाईचा रडण्याचा आवाज येतोय आणि एक महात्मा तिथे गेले म्हणता, बाई रडते? बाबा रडू नाही तर काय करू? ती रडत होती. कसं झालं, कसं होतं, काय झालं, कसं झालं असेल, हे व्हायला नको होतं. का रडते बाई? महाराज 3 महिन्याचं माझं पोरग होतो, त्याला जन्मता आजार होता, ते वारलं हो म्हणून मी रडते. ते महाराज म्हटले, बाई आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोण राहायला आलं इथे? 9 बी मर गए, 10 बी मर गए 788, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के पासी. वीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीनों लोकों पर छत्र बिराजे, लोटा कुंज बिहारी. कहत कबीर सो बी मर गए, रोहत कोण बिचारी. कोण राहायला आलं माई? राहू दे, तुझं पोरग मेलं, रडू नको. त्या बाईला वाटलं बा महाराजांचा उपदेश खराच आहे. तिनं रडणं बंद केलं. 15 दिवसांनी या महाराजांच्या घरातून रडायचा आवाज येत होता. ते बाई म्हणे आवाज तर महाराजांचाच येऊन राहिला. ते महाराज म्हटले, कसं होतं, कसं झालं, का झालं असेल? बाई म्हणे, महाराज झालं काय? म्हणे, अहो माझ्या बकरीला 2 पिलं होते, त्यातलं 1 पिलू जिवंत आणि 1 जन्माला आले आले मेलं. ती म्हणे, महाराज माझं पोरग मेलं तर तुम्ही म्हणा मरू दे, आणि तुमचं साधं बकरीचं पिलू मेलं तर तुम्ही रडायला लागले. याचं कारण आपलं ज्ञान फक्त जगाला सांगण्यापुरतं ज्ञान आहे, ते स्वतःच्या उपयोगाला येत नाही. त्याला म्हणतात परोपदेशेन पांडित्यम. आपलं ज्ञान दगडासारखं ज्ञान आहे.
एखाद्या दगडावर लिहिलं असतं पिंपळगाव 4 किलोमीटर, त्या दगडाला पाहून हजारो माणसं पिंपळगाव मध्ये येतात. पण पिंपळगावकर कधीतरी तुम्ही त्या दगडाला जाऊन विचारा का तुम्ही कधी पिंपळगाव? तो म्हणतो मी नाही, मी फक्त आलेल्याला पिंपळगावला पाठवतो मी कधी तिकडे गेलो नाही. तसं तुमचं माझं ज्ञान आहे. आपल्याला असं वाटायला लागलं हेच उद्धाराचं ज्ञान आहे. आपल्याला काय कळतं महाराज? जगात 2 प्रकारची माणसं आहेत, एक रत्नपारखी आणि दुसरे गाजर पारखी. शिवराम महाराज, तुम्ही मी गाजर पारखी माणसं. काय कळतं आपल्याला? काहीच नाही. आमच्या भागात लग्नात बस्ता फाळायची खूप पद्धत होती पूर्वी. इतकी पद्धत तुमच्याकडे असेल ती, पण आमच्या भागापेक्षा कमीच असेल. 100-100, 200 माणसं लग्नाचा बस्ता फाडायला. विदर्भाच्या बाउंड्रीवर आमचं गाव. मग ते आता काय सगळे हुशार असायचे. ज्याला कवडीची अक्कल नाही ती कपडा फाडायला, काहीच ज्ञान नाही कपड्यातलं. 100 माणसं एखाद्या दुकानात घेतल्यावर कसे काय चांगले कपडे खरेदी करता येतील? हा दाखवा, तो दाखवा, तो दाखवा, हा दाखवा, कॉटन दाखवा, लिलन दाखवा, अमुक दाखवा, ढमुक दाखवा. ढिगारा झाला कपड्यांचा. कपडाच बसन आला नाही 100 लोकांना. ते म्हटले अरे तुमच्या दुकानात काही लायकीचे कपडे आहे की नाही? चांगले कपडे दाखवा जरा. तुमचा मालक कुठे? आम्हाला लायकीचा कपडा नाही, आमच्या अंगावर कोणते कपडे तुम्ही काय दाखवताय? 100 माणसं दुकानातून उठली, बाहेर झाला निघाले. आता एखाद्या दुकानातून 100 माणसं उठल्यावर त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ते. इतके माणसं उठल्यावर म्हटले ते 100 माणसं दुकानाच्या बाहेर जायला निघाले. तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल घेऊन आला. राम 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 राम. का हो पाटील? अरे म्हणे काय कपडे तुमच्या दुकानात? या पोरांना काही आकला बिकला आहेत की नाही कपडे दाखवण्याच्या? एक कामाचा कपडा दाखवला नाही हो. माफ करा, तुम्ही दुकानात आले असं माहिती पडलं आणि मी तुमच्याकरता लस्सी सांगायला गेलो म्हणून मला उशीर झाला. ही धंद्याची रीत आहे. ते नवीन पोर आहे जरा. अरे मूर्ख हो, कळतं का तुम्हाला आपल्या दुकानात कोण आलंय? यांच्या आपले 3 पिढ्याचे संबंध आहे. त्यालाही कळत नाही बा याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या. पण ती बुद्धी आहे धंदा करण्याची. मारवाडी समाज, ब्राह्मण समाजाकडून धंदा व्यवसाय शिकून घ्यावा महाराज. 1 नंबर चाणाक्ष मंडळी. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. व्यवसाय त्याच लोकांनी करावा महाराज. एकदम शांत, कायम डोक्यावर बर, तोंडात साखर, तापतच नाही अजिबात. दुकानातून परत गेलं की तरी वाईट वाटत नाही त्यांना. विनयते ना, बरं बरं ठीक आहे, या पुन्हा कधीतरी ते म्हणतात जाताना. आपला तर दगड मारी नाही खाद्याले माय अर्धा तास घेतला येड्या. अहो एखादा त्यांच्या दुकानात आला शिव्या द्यायला लागला. छोटस पोरग ते बापाला सांगतं पप्पा ये मेरे को गाली दे रहा, दारू पी के आया और गाली दे रहा दुकान में, पप्पा ये गाली दे रहा मेरे को. तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. ये गाली दे रहा ना बे, देन देना बे. उसका खेत है ना पिंपळगाव के बाहर रोड पे 2 एकड़, रुकना जरा, अभी बेचता ना वो 2 साल में. पीने वाला क्या खेती संभालेगा क्या? पेट्रोल पंप डालना ना उसमें HP का. जमीन आपल्याला शिव्यानं आपण ऐकू शकतो. अरे बापरे, राग येऊ देऊ नका. तुमची माझी भावकी फक्त भांडायलाच कामाला येते, बाकी काही कामात येत नाही ती. शिव्या देऊ दे एखाद्याला भावकीतल्या, अख्खी माणसं भांडायला त्याच्या दारात जातात. पण त्याच भावकीतल्या एखाद्यावर 2 लाखाचं कर्ज होऊ द्या आणि बरं चालू असू द्या एखाद्याचं भावकीचं, त्याला वाटत नाही याला कर्जातून बाहेर काढलं पाहिजे. का रे, त्याच्या पोरीचं लग्न होतं त्यावेळेला 5-50 हजार रुपयाची मदत करतानाची दानत नाही झाली तुझी. आता बरं भांडायला आला दांडकं घेऊन. विचार बदलले पाहिजे. आपण सोशल मीडियाच्या युगात, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात वावरतोय. खायचे दाखवायचे दात वेगळे ठेवून काय जीवनाचा उद्धार होईल? जैसा आहे तैसा राहे, तुकोबारे म्हटले तरी का देवदुरी आहे. तसं आहे तसं राहायचं, कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. जसं आहे तसं. कोणाच्या प्रेमाचा आवही नाही तो कोणाचा द्वेषही नाही, अति कोणाशी लगटही नाही तो कोणाशी वैरत्वही नाही. व्यवसाय. अहो 100 उठलेले माणसं बसले दुकानात, कपडा फाडणारे. फक्त लस्सी घेऊन जा म्हटलं बरोबर. ते म्हटले तुम्ही कपडा कुठेही फाळा, मी तुम्हाला ज्ञान सांगतोय आपलं. फक्त मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता सुरतून 2 तागे बोलावले, तेवढी एकदा नजरे खालून गेला. अरे तो सुरतचा तागा पिंटू
आता पिंट्याला हेच कळत नाही आपल्या दुकानात सुरतचा तागा कोणता आहे. स्वतः मालक गेला आणि तागा आणला आणि फेकला. बघा प्युअर कॉटन, हात लावून बघा रुबीच्या मिलचा कापड आहे. हा अगोदर कोणी कपडा घातला नाही, पुढे कोणी घालणार नाही. तुम्ही हात लावून बघा फक्त. 100 माणसं विचारतील कपडा कुठून आणला. उन्हाळ्यात घाला, पावसाळ्यात घाला, हिवाळ्यात घाला, कोणत्याही ऋतूत घाला, धुवायला एकदम स्वच्छ सुबक शुभ्र व्हाईटनेस टिकून राहणारा. अहो वजनाला हलकं. हात लावला तरी तुम्ही मला म्हणाल तुम्ही फाटेपर्यंत कपडा घालणार, फाटणार नाही. तुम्ही कंटाळून जाल पण हा कपडा संपणार नाही. तुम्ही पुन्हा दुसरा कोणता कपडा मागणार नाही, हाच कपडा मागणार. भावात परवडणारा कपडा आहे हा. कपडा कोणत्या दुकानात तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही. जी माणसं पुढारी वगैरे कपडा घालतात ना, तो हाच कपडा आहे. जमतं ना आपल्याला. तुम्ही हात लावून बघा एकदा. लावला. 100चे 100 माणसं म्हटले कपडा जोरदार आहे राजा. शेट याचा भाव काय हो. हा तुम्ही कपडा घेऊ नका, हा मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता बनवून आणलाय. हा महागडा आहे जरा, हा 8000 रुपये मीटरचा कपडा आहे. ते पाहुणे म्हटले शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा आणा तुम्ही, हा फाळा आम्हाला. 8000 रुपये मीटरचा कपडा फाडला. ते नोकर म्हणत मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे म्हणे 500 रुपये मीटर. म्हणे येड्या ते गाजर पार्क हे 500 रुपये मीटरचा 8000 घेतल्याशिवाय त्यांची थंडी होत नाही. आता पूर्ण जिरलेली आहे त्यांची. आता ते नाद करणार नाही वर्षभर. आता त्यांचं लग्न आरामात पूर्ण होईल. काय ज्ञान आहे आपल्याला. आपल्याला वाटतं फक्त आपल्याला ज्ञान आहे. तुकोबरे म्हटले अरे ज्ञान आहे असं वाटूच देऊ नका. निदान या क्षेत्रात जाणून नेनते करी माझे मन. काही नाही माझ्याकडे, रिकाम होऊन यायचं. कुठं ज्ञानोबर आहे तुकोबऱ्यांकडे. महाराज असलेलं ज्ञान न्यायचं नाही, न्यायचंच नाही. तिथं गेल्यानंतर रिकाम व्हायचं आणि रिकाम जाऊन म्हणायचं आमचा हा चांगुलपणाचा अट्टहास, असलेले ज्ञान हरवण्याचा जो अट्टहास, तुमच्या चरणापायी येण्याचा अट्टहास एवढाच आहे. कोणता. आमचं भलं झालं पाहिजे, आमचा उद्धार झाला पाहिजे. रिकाम होणं नाम दीन होणं. जी माणसं रिकामी होतात ती दीन होतात. अभंगामध्ये दीन हा वचन आहे, दीन हा शब्द आहे. कोणाला म्हणतात दीन. इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायणी. आपण सगळे दीनच आहे, पण आपण प्रपंचातले दीन आहे. आपल्याला परमार्थातला दीन बनायचंय. रिकाम व्हावं माणसानं. एकदा दीन बनून परमेश्वराकडे साधक गेला, त्याच्याकडून रिकाम्या हाताने आलेलं कोणी नाही, कोणी नाही. पिंपळगावकर व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या नेनो किती. व्यभिचाराच्या भावनेनं गोपिका परमात्म्याकडे गेल्या होत्या. व्यभिचार करावा परमात्म्यानं आमच्या सोबत. सांगा आता शक्य आहे का ते देवाला. पण त्यांची भावनाही बदलवली आणि त्यांना रास क्रीडेचा प्रसाद सुद्धा दिला. हे जगाचा मालक करू शकतो. अंतःकरणामध्ये परिवर्तन करण्याची ताकद परमार्थिक साधनेत आहे. मी कायम सांगतो जगात निर्माण झालेलं वादळ कोणी मिटवू शकतं, पण अंतःकरणातलं वादळ देव शांत करत असतो. त्याला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निवृत्तीनाथ, आदिशक्ती, चितकला, मुक्ताबाई लागतात. आणि अंतःकरणातलं वादळ जीवन उद्ध्वस्त करतं महाराज. म्हणून प्रार्थना करू अंतःकरणातलं वादळ सांभाळण्याकरता आम्हाला परमार्थिक साधनेचं बळ देवा तुम्ही निर्माण करा आमच्या जीवनात, जेणेकरून आतली वादळं आम्हाला त्रास देणार नाही. सगळ्यात भयंकर बाहेरचं नाही, आतलं वादळ असतं. आतलं वादळ जीवन संपवण्यापर्यंत आपली का विश्वास आला तुडविजे चोरा. काय ज्ञानोबरींची ओवी महाराज पहा. शिनला सुई जे महापुरा. ज्ञानोबरे म्हटले विश्वासच चोरावर ठेवला आम्ही. मग झालं काय. का विश्वास आला तुडविजे चोरा. शिनला सुई जे महापुरा. तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. या चोरानं आमचं वाटोळं केलं. जोपर्यंत याचं ममत्व वाटतं तोपर्यंत हा घात करतो. याचं ममत्व सोडलं कारण की परमात्म्याच्या दिशेने याला घेऊन गेलो की जगाचा मालक याला इतर गोष्टीचं ममत्व लागू देत नाही. म्हणून परमात्म्याने हे स्वीकारावं असं वाटत असेल तर त्याकरता दीन बनावं. दिन रजनी हाची धन. तो दिन वेगळा. तो दिन म्हणजे दिवस. हा दिन वेगळा. हा दिन म्हणजे अगाय सावळ्या सगुणा गुण निधिनाम नारायणा अमुची परिसावी विज्ञापना सांभाळी दिना आपुलिया. दिना आपुलिया सांभाळी. माझ्यासारख्या गरीबाला सांभाळ तो दिन.
इंद्रियावर विजय मिळवलेला दीन, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा अनुशोचती न कांक्षती नाम दीन. तो दीन कोणता दीन? विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया नाम दीन. त्याला दीन म्हटलं आपल्या परंपरेने. हा दीन म्हणजे दिवस आहे. आम्ही दीन झालो देवा, आमचा सांभाळ कर बाबा, असं म्हणणाऱ्या राक्षसाची जरी रांग लागली तरी देवानं त्याचा सांभाळ केला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पहिलं चरण महाराजांना म्हणायला होतो, परमात्म्याचा अवतार झाला कृष्ण अवतार. त्यावेळेला भगवंताला मारायचे कंसानं बरेच प्रयत्न केले. त्यात पहिला प्रयत्न कंसाचा, त्यानं एक बाई पाठवली. तिचं नाव, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय नाव तिचं? पुतना. पुतना शूर्पणखा नाही, अवघड आहे बुवा आता. तुमच्या गावात पुतना नावाची बाई आहे का कोणी? नाही ना? उगाच नको बाबा त्या मावशीचं आपलं भांडण आपण नाव घेऊन आलो कीर्तना. पुतना राक्षसी होती. कशी आली? जी विषाची आस्तन पाने मारू आली. तिनं विष भरलं, विषय घेऊन आणि जसताना पुतना घेऊ आली प्राणा. ती कृष्ण संगे जाना तै क्षणी उदरती. विष भरून आली स्तनामध्ये. कंसाला सांगितलं, तुला त्याचा धाक आहे ना? अरे एवढं एवढं पोरगा असं लावते कासेला माझ्या पदराखाली घेते, नरडीचा घोटच घेते, विषच सोडते त्याच्या नरडीत. थांब. ती पुतना आली परमात्म्याच्या दारात. कोण होती पुतना? ती काही सामान्य स्त्री नव्हती महाराज. ती वामन अवतारामध्ये परमात्मा ज्या राजा बलीच्या दारात गेला त्या बलिराजाची मुलगी होती रत्नमाला. परमात्मा दारात गेले बलीच्या आणि तिथं भगवंत म्हटले, तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली. जुग जुग रहेगी तेरी शान, तेरा होगा बड़ा एहसान. अरे दे बाबा माझा ऐक. आज लुटा दे सर्वस्व अपना, मान ले के है ना मेरा, तू मान ले के है ना मेरा. भीख मांगने आया रे तेरे घर, जगत का पालनहारा, जगत का पालनहारा. तेरा होगा बड़ा एहसान, जुग जुग रहेगी तेरी शान. भगत भर दे रे झोली, तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. भगत भर दे रे झोली. आज लुटा दे सर्वस्व अपना, मान ले के है ना मेरा. भीक मागितलं राजा बलीच्या दारात. काय कथा आहे भागवतात आलेली. हो, अष्टमस्कंदात कथा आहे. बली बाहेर आला महाराज. त्यानं बटू वामनाचं रूप पाहिलं, सुंदर देवाचं रूप. कोणी मेखळा दिली, कोणी छत्र दिलं, कोणी कमंडलू दिलं, कोणी आसन दिलं. परमात्म्याला जसं पाहिलं त्याला वाटलं हा देखना ब्राह्मण आपल्या दारात आलेला आहे. हात जोडून नमस्कार केला. मुलगी उभीच होती, हात धरूनच आलेली बापाचा, रत्नमाला. काय पाहिजे तुम्हाला ब्राह्मण देवता? आता मागणारा देव आणि देणारा बली, दोन्ही पराकोटीची अधिकाराची माणसं, महात्मे. एक जगाचा मालक आहे आणि एक प्रभुनिष्ठ जीवन जगणारा राजा आहे, यज्ञ करणारा राजा आहे, उदाहरतेत ख्याती असलेला बली नावाचा राजा आहे. ते काय साधी मागणी? दे रे शिवा, आता दे रे शिवा तंबाखूलाच. आयुष्य गेलं लोकांचं दुसऱ्याला चुना मागता मागता. त्यालाही कॅन्सर झाला आणि यालाही कॅन्सर झाला. काय मी त्या तंबाखू यंदा माझ्या गावकऱ्यांनी, मी अयोध्येवरून आलो आणि दुबईला कीर्तन करून आलो म्हणून माझ्या हस्ते झेंडावंदन ठेवलं होतं. मी पहिल्यांदा झेंडावंदन केलं आणि ती तंबाखूची शपथ घ्यायला लावली यावर्षी त्या गुरुजींनी. ती शपथ वाचायचो मी आणि पाहायचो.
70% माणसं तंबाखू खाणारी होती महाराज. आणि ती शपथ घेत होती एकदम प्रेमानं, आम्ही भारताचे लोक. अरे बापरे, तुम्ही भारताचे लोक, तुम्ही भारताचे लोक आहे म्हणूनच भारत मागे. तुम्ही भारताचे लोक नको पाहिजे होते. पण आता काय दे, बोलाचीच कडी आणि बोलाचाची भात खाऊन या कोण तृप्त झाला, असं चाललंय. असं ते उभे दोघ जण आणि परमात्म्याने बलीला 3 पावलं भूमी मागितली, दिली त्याने. संकल्प सोडला, तिनं तो देखना परमात्मा पाहला त्या रत्नमालेनं तिच्या मनात विचार आला. मनात मनात बरं का पिंपळगावकर. ती म्हणे काय सुंदर आहे हा दिसाला, असं बालक जर माझ्या मांडीवर आलं असतं तर मी त्याची आई बनवून त्याला दूध पाजलं असतं, असं मनात म्हटली ती रत्नमाला. परमात्म्यानं ते ऐकलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवान मनातल्या मनात तिला म्हटले, रत्नमाले काळजी करू नको, तुला मला दूध पाजायचंय ना, तुझी तृप्ती होत नाही तोपर्यंत पाच बाई, तुझं लेकरू बनून तुझ्या मांडीवर येईल. पण या अवतारात ते शक्य नाही, कृष्ण अवतारात. काही वेळ झाला, 3 पावलं भूमीत दान केली राजा बलीनं. शुक्राचार्याचा डोळा वगैरे फुटला, सगळं झालं. 3 पावलं भूमीत दान केल्यावर 2 पावलात देवानं त्रैलोक्य आटवलं आणि विचारलं बलीला, सांग तिसरं पाऊल कुठं ठेवू. त्याला समजला हा देवच आहे गड्या. आता त्रैलोक्य आठवतो 2 पावलात म्हटल्यावर त्रैलोक्यावर कोणाचं अधिराज आहे त्याच्याशिवाय. अवघं भूमंडळ त्याच्याच राज्याच्या आधिपत्याखाली आहे. स्वर्ग पाताळ सगळं त्याचंच तर आधिपत्य, तोच या आठवू शकतो. तो म्हटला, ठेवा प्रभू माझ्या मस्तकावर पाय ठेवा. भगवान म्हटले, बली राग येऊ देऊ नको. अरे 2 पावलात तर त्रिभुवन आटलं गड्या, आणि तिसरं पाऊल डोक्यावर ठेवू म्हणतो. तू काही या त्रिभुवनाच्या वेगळा आहेस का रे, तू इथं याच त्रिभुवनात राहतो, तिसरं पाऊल डोक्यावर ठेवू कसं. तो म्हणे, देवा आतापर्यंत मी बोललो नाही, पण आता आपला वाद होऊ शकतो. मी जे तुला दिलं ते दान आहे आणि मी दाता आहे. दान आणि दाता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. तू माझ्या मस्तकावर पाय ठेव. मी जी जीवनभर तुझी सेवा केली प्रभू, जे यज्ञ केले, जी गायीची ब्राह्मणांची सेवा केली, ती तू येऊन मस्तकावर पाय द्यावा एवढ्या करताच केलेली. ठेव माझ्या मस्तकावर पाय. असं म्हणता बरोबर परमात्म्यानं मस्तकावर पाय ठेवला आणि ती उभीच होती रत्नमाला. ती म्हणे, अरे बापरे, हा तर नुसता दिसायलाच कोळ आहे, यानं तर माझा बाप पाताळात घालायला सुरुवात केली. माझ्या बापाच्या डोक्यावर पाय ठेवतो. इतका क्रूर मुलगा जर माझ्या मांडीवर आला असता तर मी दूध बीज पाजलं नसतं. दूध पाजायचं नाटक करून तसं त्याला विषच पाजलं असतं. भगवान म्हटले, काळजी करू नको, तुझी विष पाजायची इच्छा आहे ना, विष पाज. पण आता ते शक्य नाही. कृष्ण अवतारात तीच रत्नमाला कृष्ण अवतारात पुतना झाली आणि परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे आणि तिथं गेले. नेमकंच यशोदा मैयानं झोपी घातलेला देव पाळण्यात घातला आणि तिथं पुतना आली. साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, सँडल मॅचिंग, बांगड्या मॅचिंग. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला, पण मी गाथा वाचलाय ना. नामा म्हणे आली नंदाची या घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना. शृंगार करून आली होती ती तिथं. ती यशोदेला म्हणते, यशोदे तुला पोरगा झाला? हो झाला. आण त्याला. कुठे? म्हणे तो झोपला. अगं माझ्या मांडीवर. तो म्हणे तो झोपलाय. तो झोपलाय असं म्हणता बरोबर हा बाबा रडायला लागला. भगवंताला वाटलं बवनीचं गिऱ्हाईक आहे, परत कसं पाठवता. यशोदा मैयाला राग आला. महाराज आधीच ती थकलेली, तिनं आणला परमात्मा तिच्या मांडीवर ठेवला. ती म्हणे, बालक आहे, बालक आहे, बालक आहे. हा जसा तिच्या कासेला ओठात धरतो तशी ती म्हणे, बालक नाही, हे टेक्समोची मोटर आहे. सर ओळायलाच लागला बाबा. रक्त काय, दूध काय, विष काय, पंचप्राण काय, सगळं शोषून घेतलं. अरे ती म्हणे, सोड ना मला आता, सोड ना मला आता. भगवान म्हटले, पुतने मी अगोदर तो कोणाला धरत नाही, आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं मी तुझ्या मांडीवर येत नव्हतो, एकदा आलो तुझी का सोटात धरली वेडे. तुला माय म्हटल्याशिवाय कसं सोडू, माझा स्वभाव आहे. तुम्हाला मारायला जरी आलेली पण तुझ्या मांडीवर आलो, तुझी काच जर माझ्या ओठात धरली असेल तर तुला सायुज्यता नावाची
माझं मातृत्व तुझ्याकडे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असा माझा स्वभाव आहे. कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती दीन बहुवरती दीन बहुवरले आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवड कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती दिन बहु आवडती दिन बहु आवडती बहु आवडती दिन बहु अहो दूध पाजायला नाही विष पाजायला जाणारीला जर माय म्हणत असेल पिंपळगावकर तर दीन होऊन देवाकडे प्रार्थना करणाऱ्याला मुलगा म्हणणार नाही, आपला बाप होणार नाही. जो राक्षसिनीला आई म्हणू शकतो तो आपल्याला बालक म्हणणार नाही. फक्त दीन बहु आवडती त्याचं ब्रीद आहे, त्याला दीन आवडतात. दीन बनाव माणसाने. दीन एकदा मनुष्य झाला त्याने कुठलंही कर्म करू दे. एकदा गरुडाला विचारलं, गरुडा अरे संपूर्ण विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो आणि तू त्या देवाचं ओझं वाहतो, कोणतं पुण्य केलं रे? काय नाही गरुड म्हटलं, एकदा मी आकाश मार्गाने भरारी घेत होतो आणि खाली कीर्तन चालू होतं नारदांचं, ज्ञानेश्वर माऊली भजन चालू होतं नारदाचं. कीर्तन संपलं, मला समजलं कीर्तन झालं बा आता. मग पण जाऊन यज्ञ मंडपाचं दर्शन तर घेऊ. गरुड महाराज म्हटले मी आकाशातून खाली उतरलो आणि तिथं जाऊन दर्शन घेतलं, पुन्हा आकाशात उडायला लागलो. पण भरारी घेताना माझे पंख फडफडले आणि माझ्या पंख फडफडल्याचा परिणाम तो अख्खा मंडप झाडून स्वच्छ झाला. भगवंतानं माझ्याकडे पाहिलं, गरुडा अरे झाडायला बोलून माणसं मंडपात झाडायला येत नाही, तू न बोलावता मंडप झाडून निघाला. तुला माझा आशीर्वाद आहे, जा जीवनभर तुला माझं वाहन म्हणून सांभाळेल. सहज केलेल्या कर्माचा परिणाम जर इतका मोठा असू शकतो तर दीन होऊन परमात्म्याकडे गेल्यावर काय मिळणार नाही. दीन बहु आवडती दीन बहु आवडती. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे, काही माणसांना कीर्तनच आवडत नाही म्हणे, कीर्तनात ते जातच नाही. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे, गोड सांगायचे. ते म्हटले एक सावकार कधी कीर्तनातच जात नव्हता, त्याला कीर्तना विषयच आवडत नव्हता. अहो बायको म्हटली काय नुसती अजगारासारखे घरात पडून राहता, जा किती मोठं आयोजन केलं त्या गायकवाड परिवाराने, जरा जा कीर्तन वगैरे ऐका. तो म्हणे गडा बायकोनं आता आपली झोप काढली, गेलंच पाहिजे. सप्ताह चालू होता, गेला कीर्तनाला. कीर्तन सुरू झालेलं आणि उशिरा आले सावकार. बसलेली माणसं म्हटले गड्या कधीच ते येत नाही कीर्तनाला, आजच आला. ते म्हटले आलाय ते येऊ द्या. म्हटले सावकार या 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 बसा. पुढं बसवलं त्यांना. शिवराम महाराज बोराडेंचा शळज लागत नाही तोपर्यंत सावकाराचा खर्ज लागला. घोरायला लागले सावकार. तो कीर्तनकार म्हणे मेलो गळा माणूस, आता कसं कीर्तन करू म्हणे. एकटा बाबा पुढे आणून बसवला, कसं कीर्तन शक्य आहे. पण आता नाईलाज होता, दुर्लक्ष करून कीर्तन झालं. टाळकरी निघून गेले, कीर्तनकार निघून गेले, श्रोते निघून गेले. एकटा सावकारच खांबाला टेकून बसलेला घोरत आणि विनेकरी होता पहारेकरी. तो म्हणे सावकाराला थंडी वाजते आता. तो म्हणे सावकार उठा, झालं कीर्तन झालं? हो. अरे बापरे केव्हाच झालं? म्हणे अर्धा तास झाला. सावकार म्हणत पण कीर्तन छान झालं राव, एक शब्द ऐकला नाही यानं आणि कीर्तन छान झालं म्हणे. जा आता. सावकार घरी आला, बायकोला इतका आनंद, नवरा कीर्तनाला गेला, नवरा कीर्तनाला गेला. ती म्हणे मालक आले? हो. काय ऐकलं? तो म्हणे ऐकलंच तर नाही, मला झोप लागली तिथं. अरे राम राम, काहीच आठवत नाही. तो म्हणे आठवतं पण ते काही कामाचं नाही. काय आठवतं? म्हणे मी गेलो तेव्हा माणसं म्हणायची या बसा, कीर्तन झाल्यावर विनेकरी म्हटला जा, एवढंच आठवतं म्हणे. बायको म्हणे तेवढंच म्हणा, तोच तुमचा मंत्र आता. अगं तो कुठं मंत्र म्हणे या बसा जा, हा काय मंत्र आहे का? बायको म्हणे तेवढंच म्हणा मालक, करा त्याच मंत्राचा जप आता. त्याचं झालं चालू, या बसा
जा या बघा जा. त्याच्या दारात चोर आलेले आणि त्यांनी खिडकीतून पाहिलं सावकार झोपलाय का जागा आहे. नुसतं पाहणार तेवढा सावकार म्हटले या या जागा आहे रे सावकार. खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. सावकार म्हटला बसा. 100% सावकारानं पाहिलं. थांबण्यात मजा नाही. चला पळा. नुसत्या माना फिरवल्या तेवढ्या सावकार म्हटले जा. ते म्हटले जाण्यात मजा नाही. तालुक्यात बदनामी होईल आपली. हा बाबा जेलमध्ये घालेला आपल्याला. आता त्या बाबाला मॅनेज केला पाहिजे. सावकार मॅनेज करायचा. ते चौघ याद गेले सावकार. कारण म्हणजे तुम्ही चोर हो माझ्या घरी. ते म्हणून आमचं तेवढंच चुकलं की तुमच्या घरी आलो. घर तसं दुसरंच पाहायला पाहिजे होतं. घर पाहुणे एकांताचे. पण आता आम्हाला वाटलं पण आमचं चुकलं तेवढं. सावकार म्हणे चुकलं पिकलं काही नाही. तुम्हाला याचं शिक्षा भोगावी लागेल. सावकार माफ करा हो. आमचं नाव येऊ देऊ नका. पुन्हा तुमच्या दारात दिसणार नाही. या तालुक्यात सुद्धा चोरीची बातमी तुमच्या कानावर येणार नाही. पाहिजे ते कालचं गाठोडं तुम्ही घ्या गेवराईचं. हा ठेवा ठेवा. निघा. तुमचं नाव येणार नाही. सावकार तुमचं नाव निघणार येणार नाही. तुम्ही निघा. बायकोला उठवलं उठ. हे गाठोडं ठेव जरा लपून. ते बाई म्हणे एवढं काय म्हणे ते कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे. एवढं मोठं हो म्हणे सेवा गायकवाड परिवाराकडे होती. मोठं मिळतं मजबूत है की नाही. बायको म्हणे मालक बिनकामाचे व्यवहारातले 3 शब्द वाचून ऐकून घरी आलात. या बसा जा. हे बिनकामाचे शब्द घरी आणले तर एवढं गाठोडं भेटलं. खरंच दिन होऊन जगाच्या मालकाचं कीर्तन ऐकलं असतं तर परमात्मा भेटला असता. इतकी ताकद आहे त्या कीर्तनात. इथलं काही वायाला जात नाही महाराज. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी. अवघा आला फळासी. अवघा आला फळासी. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी. अवघाला फळासी. अवघाला फळासी. तुका म्हणे श्रम केला. तुका म्हणे श्रम केला अवघाला अवघाला फळासी. अवघाला फळा. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी. अवघाला म्हणे श्रम केला अवघाला फळासी. इथं श्रम करा आणि इथले श्रम एकच. हा दीन नावाचा शब्द घरी घेऊन जा. हे श्रम आहे परमार्थातले. परमार्थात दुसरे कष्ट करावे लागत नाही. कायेनं वाचेनं मनानं दीन व्हायचं. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. मी कोण्या जातीचा कोण्या धर्माचा कोण्या पंथाचा कोण्या बापाच्या पोटी जन्म झाला. कोणत्या पदावर आहे कोणत्या सत्तेवर आहे कोणत्या नोकरीला आहे कोणत्या व्यवसायात आहे कोणत्या व्यापारात आहे कोणत्या उद्योगात आहे किती माझ्याकडे बँक बॅलन्स आहे याचा सगळा आठव जगाच्या मालकाकडे जाताना झाला नाही म्हणजे समजावं आपण दिनाच्या दिशेने जातोय. हे सगळं जर तिथं अहो तिथं देवता रांगेत उभे पंढरपूरला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत 6 द्वारापर्यंत सुरवराचे दाटे उभे देवने आज. सुरवराचे दाटे उभे देवने सगळ्या देवता रांगेत उभे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोण देव देव. आणि तिथं जर ग्रामपंचायतीचा सदस्य गेला तर तो म्हणतो मला VIP दर्शन द्या. सांगावं आता. अरे तिथं देवता रांगे तू वेळी तू काय तुझा दिवा लावतो तिथं. देवाच्या दारात सत्ता पद प्रतिष्ठा घेऊन जाऊ नये महाराज. नाही दर्शन झालं तरी चालेल आपलं. एवढं जरी केलं तरी झालं. पंढरी क्षेत्रामध्ये तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे.
परमार्थ परमार्थ म्हणजे काय? अंतःकरणातली अवस्था बदलली की झाला परमार्थ. त्याला काय असं इकडचा डोंगर इकडे उचलून ठेवावा लागतो? कोणावर कसे खोटे गुन्हे दाखल करता येतील, कोणाला कसं अडकवता येईल, कोणाची निवडणूक कशी जिंकता येईल, कोणाची जमीन कशी हडप करता येईल, कोणाच्या लेकरा बागलांचं ताट कसं हिसकता येईल, हे सगळे धंदे करायचे, कीर्तनही ऐकायचं, कीर्तनही करायचं, भजनही करायचं, वारही करायच्या. असं होत नाही. काही माणसांचा गैरसमज असा आहे, चोरीला बाळीतून पैसे कमवतात, धन कमवतात आणि ते कीर्तन ठेवतात. त्यांना वाटतं महाराजांना मोठं पाकिट भरू, आपलं जरा बरं होईल. दुगना पाप, डबल पाप. एक तर धर्माचा पैसा धर्म करणाऱ्याला दान करताय तुम्ही. धर्म करणाऱ्याला पैसा धर्माचाच दान केला पाहिजे. अधर्माचा देऊन काय उपयोग? अधर्माचे कोटी रुपये कामाला येत नाही. पाप करून पैसा कमवायचा आणि पुण्याची अपेक्षा करायची, असं होत नाही कधी. चौथो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा दुनिया में. ही फसवणूक करणारी माणसं आहे, ती विश्वासघात करू शकतात, फल करू शकत नाही. म्हणून परमार्थ अंतःकरणाचा विषय. दीन बनायचं, त्याला दीन आवडतात. काय करतो तो दिना करता. तो दिना करता जे करतो त्याचा विचारच तुकोबारे म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. त्यांचा बारवा हे माथा, त्यांचा बारवा हे माथा, त्यांचा बारवा हे माथा, त्यांचा बारवा हे माथा. ही माता कोणाचा वाला ऐका ऐका. हजारो पुरावेत महाराज. दीन बहु आवडती परिणाम त्यांचा भारवा हे माथा. महाभारतामध्ये अनेक प्रसंग आहे भार वाहण्याचे. त्यामध्ये एक साधू गंगेमध्ये स्नान करतोय, लंगोट लावलेले कमरेला. स्नान करता करता आंधळ्या साधूचं कमरेचं लंगोट गंगेत गळालं. त्यांच्या लक्षात आलं आपल्या कमरेला आता लंगोट नाहीये. ते म्हटले मी बिना वस्त्राचा बाहेर आलो तर लोक माझ्याकडे पाहतील, हसतील, ते म्हणतील म्हातारपणा त्याला चाळी सुचायला लागली, माझं मरण होईल. त्यापेक्षा बाहेर बिना वस्त्राचं निघाल्यापेक्षा इथंच आपण आपल्या प्राणाचा त्याग करू, आपला प्राण या गंगेमातेत समर्पित करू. रडायला लागले. जीवन जगायची भरपूर इच्छा होती, परमात्म्याची कृपा संपादन करायची इच्छा होती, पण देवाची इच्छा आपल्याला जगू द्यायची नाहीये. रडत होते. शेवटचा नमस्कार परमेश्वराला गंगेतून करत होते. काठावरून तीरावरून द्रौपदी जात होती आणि तिनं पाहिलं आंधळा साधू आहे रडतोय. द्रौपदीने आवाज दिला, बाबा अहो काय झालं रडायला, मी काही मदत करू शकते का तुम्हाला? पोरी तू इथून निघून जा.
अगं बाई, तू माझी मदत करावी अशी माझी अवस्था नाही, माझ्या कमरेला लंगोट नाही, आणि तुला मी काय माझी मदत करायला सांगू? तू म्हटलं खूप झाली, तुला माझा आशीर्वाद आहे, तू निघून जा बाबा इथून. ती द्रौपदी म्हणे, बाबा मुलगी म्हणता निघून जाई म्हणता, असं कसं शक्य आहे? तुमच्या कमरेचं लंगोट गळालं ना बाबा, थांबा, अहो प्राणत्याग करू नका, मी तुमची मुलगी आहे. द्रौपदीनं आपला पदर खोचला आणि गंगेत उडी घेतली. वाहात जाणार ते आंधळ्या साधूचं लंगोट पकडून आणलं आणि साधू महात्म्याजवळ आली, तर आंधळ्या साधूच्या कमरेला लंगोट लावलं. बाबा अहो मी मुलगी आहे तुमची, लाजू नका. लंगोट लावलं. रडत होता महात्मा, अश्रू पुसले महात्म्याची, हाताला धरून बाहेर आणलं. ते म्हटले, द्रौपदी तू या आंधळ्या साधूचं लंगोट लावायला आली? अगं तुझ्यासारखी सुकन्या जरी आंधळ्या साधूचं लंगोट लावायला गंगेत उडी घेत असेल, तर ज्या दिवशी द्रौपदीच्या पदराला कोणाचा हात लागेल त्या दिवशी माझ्या जगाच्या मालकाला तुझ्या लज्जा रक्षणाकरता यावं लागेल. आशीर्वाद आहे तुला. त्यांचा बारवा ही माता. साडी बनावं लागलं देवाला. एकदा दिन या अवस्थेत साधूची सेवा केली तर आपण त्याच्यावर ओझं घालतच नाही. तुका म्हणे बार घातली या वरी होईल कैवारी नारायण. पण इथं माणसं ओझं देवावर घालत नाही. असं वाटत नाही लोकांना, समाजाला, की माझं काम परमात्म्याने केलं पाहिजे. अजूनही 100% ना तुमचा माझा प्रभूवर विश्वास नाही. आपल्याला असं वाटतं बाकीचेच सगळे माझ्या कामाला येतील. कोण येतं? तिनं आवाज दिला, बारी सभामो द्रौपदी ठारी, राखो लाज हमारी रे, राखो लाज हमारी, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, बनाई नाथ मोरे, बिगड़ी किने बनाई रे, बिगड़ी किने बनाई नाथ मोरे, बिगड़ी किने बनाई रे। राम बिगड़ा लक्ष्मण बिगड़ा, बिगड़ी सीता माए, अंजलि का सुख योगर बिगड़ा, बिगड़ी किने बनाई राम मोरे, बिगड़ी किने बनाई, बिगड़ी किने बनाई राम मोरे, बिगड़ी किने बनाई रे। आपलं सर्वस्वी देवावर सोडा, तो सगळा कारभार सांभाळतो महाराज. हजारो उदाहरणं आहेत, लाखो पुरावे आपल्याकडे त्या संदर्भातले. मी तुम्हाला अधिक त्या पुराव्यामध्ये गुंतून तुमचा वेळ घेणार नाही, पण मला असं वाटतं परमात्म्याकडे जाण्याच्या दिशेनं एवढं सूत्र घेऊन जर देवाकडे गेलो तर त्यानं काम केलं नाही असा कानाला ऐकायला सुद्धा येत नाही महाराज. त्यांचा भारवाही माता. ओझं वाहतो परमात्मा. इथं कोण कोणाचं ओझं घ्यायला तयार आहे? प्रपंचात घेतं कोणी? आपल्याला असं वाटतंय आपलं बरं चाललंय, जरा खरंच शोधा आपलं काय चाललंय. आपल्या जीवनाचा उद्देश, आपण व्यापार खूप केला, उद्योग खूप केला, पैसे खूप मिळवले, पण उद्धाराकरता कोणती पॉलिसी काढली आपण? LICची. 2030 मध्ये रिफंड किती भेटेल याची तयारी आपली आहे.
पण आज जर उद्या सकाळी आपल्याला हार्ट अटॅक आला आणि मरावं लागलं तर जगाच्या मालकाला द्यायचं उत्तर ना बसलेल्या लोकांनी शोधलंय ना सांगणाऱ्यांनी शोधलंय. ते शोधून घेण्याकरताच परमार्थ आहे. अंतकाळ ज्या वेळेला येतो ना, मग तो विनायक बाबांचा असो नाही तर विशाल महाराज खोलेचा असो, त्यावेळेला परमात्म्याकडं जाण्याच्या संकल्पनेत आपल्याला घ्यायला ज्ञानोबा तुकोबाऱ्यांनी आधी करून सगळ्या संतांनी यावं आणि सांगावं त्या विष्णुदूतांना, येऊ द्या इकडे यांना, त्यांनी भजन केलं आयुष्यात, येऊ द्या असं म्हणावं कधीतरी. एक केस पांढरा झाला राजा दशरथाचा, एक केस. त्यांचे शब्द आहे, योगी महाराजांनी भजन लिहिलं. काय म्हणतात ते? आजच पहिले पत्र मिळाले, वाचून नयनी जीवन आले. खेळगडी पण परका झाला, परतो निमागे नाही आला. आपला मित्र ज्या वेळेला धारातीर्थी पडतो, त्याच्या अंत्येष्टीला जावं लागतं. विनायक बाबांचे अनेक सोबती कीर्तनात बसलेले असतील, तुम्ही त्यांना जवळून पाहिलं असेल. ज्यांना ज्यांना विनायकरावांची ओळख आहे त्या विनायक बाबांचा चेहरा आठवला तरी तुम्हाला असं वाटेल, खेळगडी पण परका झाला, परतो निमागे नाही आला. अमोलरावांनी किती पैसे खर्च केले तर विनायक बाबा परत पाहता येतील. मृत्यू ही घटना जशी आहे, एकदा आजोबा जाऊ देत, बाप जाऊ देत, भाऊ जाऊ देत, पुन्हा ते शक्य होत नाही. या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. म्हणूनच माझे ध्येय खचले, वाचून नयनी जीवन आले. झाला माझा जीव परदेसी, रुसला मजवर तो ऋषिकेशी. रुसला मजवर तो ऋषिकेशी, मजवर तो ऋषिकेशी. योगी महाराजांनी लिहिलेलं भजन आहे. महाराज म्हटले आता द्यावं काय त्याला, आता त्यालाच प्रार्थना करायची. घटाघटाची रूप आगळी, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विनाते कोणा नकडे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी तू वेळा कुंभार विठ्ठला. तू वेळा कुंभार फिरत्याचा का वरती देसी, मातीला आकार. विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा बन जाओ मीत मेरे, मेरे गीत अमर कर दो. ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन. बन जाओ, बन जाओ, बन जाओ गीत मेरे, यह रीत अमर कर दो. जाओ गीत मेरे, यह रीत अमर कर दो. आमची प्रार्थना आहे परमेश्वराला, देवा जेव्हा केव्हा ती घडी मृत्यूची येईल तेव्हा तू सामोरं असावं. ज्ञानोबा असावे, तुकोबा असावे, विश्वगुरु निवृत्तीनाथ असावे, ज्ञानोबा तुकारामाचं भजन चाललेलं असावं. आणि तेव्हा आमचा प्राणज्योत आमच्या देहातून निघून जावी, ती तुझ्या चरणावर जाणारी असावी. ही जी उपाय आम्ही केले ना, गळ्यात टाळ घेतला, भजन केलं, कीर्तन केलं, हे देवा आम्ही एवढ्या करताच केलं. कशा करता? आम्ही जातो
आम्ही जातोय पण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरे बोला तुका जातो वैकुंठा आम्ही जातो आम्ही जातो आम्ही जातो आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम गावा आमुचा राम राम गावा आमुचा राम राम गावा आम्ही जातो आमच्या गावा आमुचा राम राम गावा आमुचा राम राम गावा आमुचा राम राम गावा यासाठी केला यासाठी केला शेवटचा दिस ओढवावा शेवटचा दिवस ओढवावा आता नीच झाला माझा जीव परदेसी जीव परदेसी जीव परदेसी म्हणूनच माझे हे खचले वाचून नयनी जीवन आले आजच पहिले पत्र मिळाले वाचून नयनी जीवन नयनी जीवन एक केस पांढरा झाला तर इतकं लिहिलं राजा दशरथांनी आपले सगळे पांढरे होऊन राहिले. अरे आपल्याला ना मरणाचा धाक आहे धाक राहिला नाही लोकांना. संपलंय कीर्तन 1 वाजला. आपला उर्वरित पुढे कार्यक्रम आहे सगळ्यांना प्रसाद आहे अधिक वेळ अरे बाळा पिंगड्याच्या अगोदरच मुंगळा व्हायचा नाही. लोक वाट बघून येते म्हणतो कधी हा बाबा म्हणतो कधी ये सुद्धा वाट बघून ये छोट त्याला सुद्धा खूप आवडतं म्हणजे वारकऱ्याचं पोरग येते आपल्या परिवारातलं येते. छोटी छोटी मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशात जगात ते भजन पोहोचलं. पिंगळा नावाच्या प्रकरणाची मुक्ताबाईच्या भजनाची काय ताकद आहे. मी स्वतः या आठवड्यात अनुभवली का सर्वसामान्य कुटुंबातला मी पोरगा आहे. दुबईत कीर्तनाला गेलो संत वाङ्मय घेऊन. आपण कधी दुबईत पाहिली असती महाराज. अहो जगात किती देश आहे तेही माहित नव्हतं. आमची आजी म्हणे जगात एकच देश आहे भाऊ हा बाकी सगळे विदेश आहे म्हणे. अरे म्हटलं बापरे अशा घरातला मी. त्या पोराला दुबईला जाता आलं. ज्ञानोबर आहे तुकोबरींची खऱ्या अर्थाने कृपा आहे. संत वाङ्मयाचा आश्रय घ्या. कीर्तनी परंपरा काही ही हा करण्याकरता थोडीच निर्माण केली संतांनी. ती जगदोद्धाराचं माध्यम आहे. अति हसून लोक 2-4-5 तारखा जे असते तिथल्याच्या पलीकडे काय पण आपला उद्धार कधी होईल. 16,500 कीर्तन केलं मला अशी हौसनी राहिली माझी जिरली फिरून फिरून मजा नाही. 17-18 कीर्तन टेलिव्हिजनला केली आता ते सुद्धा बंद केलं. मिलियनमध्ये या देश राज्याची लोकसंख्या 14-15 करोड आहे त्यातली 7-8 कोटी माणसं कीर्तन ऐकतात. आता हाऊस नाही राहिली अशी ज्ञान ऐकावं. पण प्रामाणिकपणाने सांगतो तरुण वर्गाने माडकरी होऊन वारकरी संप्रदायाचा पदर धरावा अशी माझ्यासारख्या तरुणाची इच्छा आहे. कोण सगळ्याच गोष्टी थोडीच काही
आम्हालाही मुलं बाळ आहे, माझं वय 32 वर्षाचं, ही सगळी यंग जनरेशन आहे. कोण पैसे दिले तरी माणसाला घर सोडावं वाटत नाही. पण जर मुक्ताबाईने आपल्याकडे वसा दिला असेल तर कामाला लागलं पाहिजे. आम्ही आता मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्टचं काम हातात घेतलंय. शिवराम महाराज त्या संस्थेचे सचिव आहे, ते स्वतः अध्यक्ष आहे. जितका वेळ मिळाला तेवढं काहीतरी चांगलं सोडून जाऊ. इथं उद्या विशाल महाराज मेले तरी मुक्ताबाईचं भजन कधी मरत नसतं, पिंगळा कधी मरत नसतो, संत वाङ्मय कधी मरत नसतं. आपला अंतकाळ डोळ्यासमोर ठेवून माणसानं कार्य केलं पाहिजे. फार वेळ नाही, 35 वर्ष या मातीला दान केले तेव्हा जगात पुतळे झाली शिवरायांची. तसं नाही होत. आयत्या बेळात नागोबा करणाऱ्या, कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे ते उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. जिथं आहात तिथं कष्ट करावे लागतील आपल्याला. आयतं खायचा विचार सोडून द्या. घरातला बाप 5 वाजेला उठतो 65 वर्षाचा, आणि त्याच घरातला पोरगा 8 वाजता उठतो, आणि त्या घरात पोरांना अपेक्षा आमचं बरं झालं पाहिजे. अरे मित्रा, तुझा अजून बरेच दिवस बरं होणार नाही. आधी बाप असला की देव हसतो. हे 2 चेहरे हसावे विनायकरावांसारखे या अमोलरावांच्या कार्याने, तेव्हा देव हसेल. तिथं बाप हसवण्याची ताकद तुझ्या मनगटात राहिली नाही, तू काय देव हसवशील? आपलं कर्म इतकं स्वच्छ निकोप आनंदी असावं, ना कोणाला आपल्या कर्माचा त्रास, ना कोणाला सन्मान करावा वाटला पाहिजे, ना कोणाला त्याचा द्वेष करावा वाटला पाहिजे. हा, पण ते कर्म आपल्या उद्धाराला उपयोगाला आलं पाहिजे. पिंपळगावातून आपली अंतयात्रा निघाली त्यावेळेला असं म्हटलंच पाहिजे 2-4 सुवासिनींनी डोक्यावर पदर घेऊन की खरंच हा माणूस चांगला होता बरं. वा वा, कधी वाद घातला नाही कोणाशी. गावातले वाद मिटवण्याचं माणसानं या काम केलं. आमच्या गावात निवडणुकीचं वातावरण तापायचं, या माणसानं मध्यस्थी करावी, पोरांच्या हातपाय जोडून विनंत्या कराव्या. गावातला वाद कधी गावाच्या बाहेर जाऊ दिला नाही. काय हरकत आहे, याचंच नाव जीवन आहे. तुमच्यावर ज्यानं गुन्हा दाखल केलाय, हे कीर्तन झालं की त्याची भेट घ्या, त्याचे पाय धरा, त्याला म्हणा 2 गोष्टी माझ्या चुकल्या असतील गड्या, काही तुझं चुकलं असेल, काय रे कोर्टाचे चक्रा मारत, घे मागे 2 दिवस तुला राहायचे, 2 दिवस मला राहायचंय. जो तुमचा सगळ्यात जास्त वैरी आहे, जो तुम्हाला असं वाटतं हा आपला विरोधक आहे, त्यालाच पहिला राम राम करा. जगाच्या मालकाची ताकद अशी आहे, महाराज तुमचा विरोधक राहणार नाही जगात कोणी. काही परमात्म्याच्या नावाच्या शक्तीचा अभ्यास करता की नाही तुम्ही? काही मान्य आहे की नाही तुम्हाला ती शक्ती? त्याच्या शक्ती पुढे नामनोस्मी आवते शक्ती पापरणिर हरणिरतावत करतुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. त्याच्या नामाच्या शक्ती इतकी शक्ती अजून या जगात पैदा झाली नाही, जन्माला आली नाही. फक्त परमात्म्याची शक्ती आहे. त्या शक्तीचा आश्रय घेऊन आपण जीवन जगू. कसली बाधाच आपल्याला आपल्या आयुष्यात होणार नाही. फक्त त्याच्यावर सोडायचं, दीन बनून. एकदा सोडलं ना, त्यांचा भार वाहे माता. करियोग क्षेम चिंता, मग तो योगही चालवतो. योग येत नाही आणि आला तर त्याचा क्षेम होत नाही, पण तो योग आणतोही आणि त्याचा क्षेम करतोही. हल्ली योगही येत नाही आणि त्याचा क्षेम होत नाही. काळ मोठा धकाधकीचा आहे. त्या धकाधकीच्या काळात काही चांगलं राहिलेलं नाही. आपण नेहमी त्याचं चिंतन करतो, नेहमीच बोलतो. 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरात किती चॅनल होते टीव्हीत? बोला पटकन, संपलंय कीर्तन. किती होते? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का, खाली बसू का? एक होतं. कोणतं? दूरदर्शन. तुमच्या घरात किती होते कॅमेरावाले? एकच. दूरदर्शन. ते पूर्ण वेळ दिसायचं नाही, कधी कधी दिसायचं. मी सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. माझे वडील सरपंच होते, सागरराव. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. फक्त एकदा सरपंच झाला पाहिजे जीवनभर, मग त्याला ते चैनच पडत नाही. जरांगे पोहोचले तिकडे राजपथावर काय चालू आहे असं बातम्या ते वाचावेच लागतात, पाहावेच लागतात. मग मी घरी आलो की माझे वडील म्हणायचे, बाबू लाव बरं टीव्ही, संध्याकाळच्या बातम्या. आमच्या घरी टीव्ही होता खळाळाला, तो ब्लॅक अँड व्हाईट उघडायचा. आमचे वडील 3 भाऊ, एक टीव्ही होता, 3 भाऊ मिळून. सगळ्या घरातली पोरं टीव्ही पाहायला यायची. म्हणजे टीव्हीत चित्र नाही यातले का. आमचे वडील म्हणायचे, ये बाहेर, असं वरती चढून द्यावं मला पत्राच्या घरावर. अँटिना होता त्यावेळेला, छत्र्या नाही, केबल नाही. मी तो अँटिना असं जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 असं करत. आता माझ्या जिल्ह्याचं गाव आहे, ज्याचं जिल्ह्यात तुम्ही असलं तर नाशिक 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 टाकडी टाकडी कसबे सुके कसबे त्या दिशेने. मग ते अँटेना मी फिरवायचो. आमचा एक चुलत भाऊ होता अमोल नावाचा. मी वरून त्याला खाली विचारायचो, अमोल आलं काय? तो म्हणे, मुंग्या आल्या गाड्या, फिरव तू, आई काही करू नको, येईन चित्र.
ते फिरवायचं चित्र यायचं महाराज चित्र आलं की प्रमाणच म्हणायचं पुण्य फळले बहुतास चित्र आनंद देणार होतं अहो 6:30 वाजले की चित्र सांगू का 6:30चं चित्र ओ भैया भैया रे ओ भैया भैया गाड़ी वाला धीरे आकर गाड़ी तेरी रंगी बेरंगी गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार आकने वाला छैला छबीला आकने वाला छैला छबीला बैठने वाला ओ भैया 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 गाड़ी वाला धीरे से गाड़ी भैया गाड़ी वाला चल रे सरजा चल रे राजा बिगी 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 डौलान डौलान कीर्तन नाही ते दूरदर्शन आहे तुम्ही वाजवायला लागले एकदम गाव मोठावरचं गाणं चल रे सरजा चल रे राजा बिगी 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 डौलान डौलान गाव मोठावरचं गाणं काळ्या मातीत ती पण झालं ते आमची माती आमची माल यायचं की नाही ऐकायला दूरदर्शन म्हणजे दूरदर्शन होतं ते आता बैल टीव्हीला राहिला नाही आता बैल ऐकायचं झालं तर गौतमी ताईंकडे जाऊ तुम्हाला गौतमी ताई माहिती आहे की नाही थोर समाजसेविका आहे त्या राज्यातल्या खूप मोठं कार्य आहे त्यांचं त्या म्हणतात पाटलाचा आता बैलगाडा असा असतो गाव असा असतो या बैलगाड्याच्या नादी जे लागले बैलगाड्या सहीच जमिनी गेल्या जमीनच राहिली गुंठामंत्री झाले पण आता चित्रच आलं नाही दूरदर्शनला त्या आधी होतं काळही तसा होता पण आता हे केवळ कीर्तन भजन संकीर्तन कथेत तुम्हाला ऐकायला मिळेल तेवढं ऐकान देवावर ओझ घातलं ओझ तर काय होईल बोलो निधी वाट करी धरुणी दावी नीट त्यांचा भारवाही माता करी योगक्षेम चिंता बोटाला धरतो वाटेला लावतो नाही तुम्ही बाजूला जाताय मी तारतो तुम्हाला हाताला धरून बाजूला वाट योग्य नेणारा उद्धाराची वाट दाखवणारा जगाच्या मालकाशिवाय दुसरा कोणीही नाही म्हणून संतांनी सांगितलेल्या वाटेवर चला तुमचं भलं होईल अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल एक टाळी वाजवा सगळ्यांनी सब एक साथ सरत शेवटी बा काळ बांधून येईल 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 एका जनार्दनी आमच्या काय राहील आमच्या काय जाईल पिंगळा 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 पिंगळा
वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटिकेनं बोलू आम्ही 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 वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा अवगा 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 दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे नको 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 घालू पिंगागे नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगाग बाई पिंगागे पिंगाग बाई पिंगा अवगा 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 दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे अवगा दांगड दिंगागे जित जाना तुम्ही जित जाना टिपरीवाल्याच्या गाई रे करोनी मुठीत करोनी मुठीत प्रेम घाली हृदयात दान मागाया दान मागाया दान मागाया हे दान मागाया दान मागाया सुया घ्या मणी घ्या दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर हवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हम आ गया तो हम आ गया प्रेम नगर हवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी डोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका हात 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 पिंगळा महाद्वारी बोली बोली पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा माधोरी बोल बोल बोले का पिंगळा माधोरी 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 पिंगळा माधोरी वा बाबा धन्यवाद वा पिंगळ
आमचे किरण महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. हे दररोज आहे का? इथं हार्ट अटॅकनं माणसं दररोज मरून राहिले बरं का. ऐकून घ्या, हसून घ्या, नाचून घ्या, पाहून घ्या. लोकांतात नाचता येत नसेल दरवाजा बंद करून नाचा. ही हर्बल लाईफ आहे आपल्या आयुष्याची. नाचायचं, गायचं, उड्या मारायच्या. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. परमात्म्याच्या जयघोषामध्ये नाचण्यानं माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. दोन गोष्टी कायम करा. नाचत पंढरी जाईन, नाचत कधी कधी परमेश्वराकडे जावं. एकदा त्याच्याकडे गेलो, बोलो निधी वाट जरा सामने तो आवो चलिए, चुप चुप चलने में क्या राज है, यू चुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है. विसरायला आले की तू वाट दाखवतो. ही ताकद भगवंताची आहे. फक्त त्या ताकदीला अनुभवायचं असेल तर सूत्र काय? अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन जीव, तुका मन जीव, तुका मन जीव, तुका मन जीव, जीव, तुका मन जीव, तुका मन जीव, तुका मन जीव. अनुसरला एक भावे, अनुसरला एक भावे, ज्याचा भार वाहे माथा, ज्याचा भार वाहे माता. एक भावे अनुसर एक भावे, ज्याचा भार वाहे माता, ज्याचा भार वाहे माता. करियोग घेम चिंता, करियोग, करियोग योग. जय हो शिवराम महाराज.
दीनांचा भारवाही माता करियोग क्षेम चिंता. हे अनुसरण त्या जीवनाचं स्वीकारलं की परमात्मा आपल्याला जवळ घेतो, सांभाळतो. सूत्रबद्ध पद्धतीने तुकोबाऱ्यांनी या जीवनाचा क्रम परमात्म्याकडे कसा न्यावा याचा विचारच या अभंगामध्ये मांडलेला आहे. संकल्पित वेळेत तो विचार तुमच्या समोर मांडला. तुमचे 15-20 मिनिट जास्त घेतले, काही जास्त न घेता आपल्याला सगळ्यांना मनापासून म्हणजे त्रास न देता असं मला म्हणायचं होतं. आपल्याला सगळ्यांना मनापासून प्रणाम, धन्यवाद. आदरणीय शिवराम महाराज बोराडेंनी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने त्यांनीच जास्त कष्ट या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता घेतले. मला मधल्या काळामध्ये या तारखेचं स्मरणसुद्धा त्यांनी वेळोवेळी करून दिलं. त्यांचे गावकरी आणि या गायकवाड परिवाराशी ज्यांचं मांस वंशातलं नातं आहे, नातेसंबंधात आमचे शांताराम बाबा कराटे ते सुद्धा कीर्तनाला आलेले आहेत. टाकडी विंचूर त्यांचं गाव आहे महाराजांचं आणि शांताराम महाराजांचं गाव एकच आहे. शांतारामजी कराटे, त्यांचे विनायक बाबांचे सुपुत्र अमोल दादा आणि त्यांचा संपूर्ण गायकवाड परिवार यांनी खूप चांगला यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला. मी सर्व भजन साथीला असलेल्या मंडळींना प्रणाम करतो. किरणजी महाराज असतील, चिंतामण महाराज असतील, गावकरी मंडळी असेल, या सगळ्यांना प्रणाम करून झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी सुपूर्द करतो. आणि त्या अमोल राजेंवर असंच प्रेम आपल्या सगळ्यांचं असू देत ही विनंती सुद्धा आपल्याला सगळ्यांना करतो. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. विठोबा जय विठोबा देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय बोलिले पुरे वेडे वाकोडे उतरे करा क्षमा पराधर्मा नाही विचारिला अधिकार म्याकुला करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकरा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम
द्वारा आपण भगवान गंगागिरी महाराज की जय।